पावसाळ्यात सर्वात जास्त बनवली जाणारी कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी अगदी हेल्दी, पौष्टिक असते आणि खायला खूप चांगली असते आणि बनवायला सोपी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. कोथिंबीर व्यवस्थित धुवून घ्यायची, पुसून घ्यायची आणि सुकवून घ्यायची. मस्त ओलसर ठेवायची नाही आणि छान बारीक कट करून घ्यायची. त्याच्यासाठी आपल्याला आले, लसूण आणि हिरवी मिरची, जिरे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. ह्या ज्या काड्या आहेत त्या फेकून द्यायच्या नाही आहेत, तर त्या सांभाळून ठेवायच्या आहेत. पुढे मी तुम्हाला सांगते त्याचं काय करायचं आहे. तर कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची छानशी आणि त्यामध्ये खूप सारं बेसन पीठ टाकायचं आणि बेसन पिठासोबत क्रिप्सी आणि टेक्स्चर छान येण्यासाठी त्याला तांदळाचं पीठ ॲड करायचं आणि वरून हिरवी मिरची आणि आपण जे मिक्सरला फिरवलं होतं हिरवी मिरची, आले, लसूण असं जिऱ्याची ची पेस्ट बनवली ती टाकायची आणि वरून भरपूर अशी तीळ टाकायची आणि कोथिंबीर वडी अशी हलकी फुलकी असते म्हणून असं मिक्स करून हळूहळू आपण थोडं पाणी ॲड करायचं. थोडंसंच पाणी ॲड केलं होतं तरी पण खूप लूज झालं होतं, तर मी पुन्हा बेसन पीठ घेतलं आणि मस्त पीठ मळून गोळे बनवले आणि इडली पात्रेमध्ये वाफेवर ठेवायचे आहेत आपल्याला. इडली पात्रेला पाणी टाकलं आणि वरून डिश ठेवलं, भांडं, आणि त्यामध्ये तेल लावून घेतलं मी आणि मस्त 3 वड्या झालेल्या आहेत मस्त मोठ्या आणि त्या झाकण लावून वाफवून घेतल्या आणि वाफेपर्यंत मग मी जे बोलत होते ती चटणी, खोबरं बारीक केलं मस्त आणि जे कोथिंबीरच्या काड्या होत्या त्या अतिशय हेल्दी, पौष्टिक आणि कोथिंबीर खाण्यासाठी खूप छान असते. तर कोथिंबीरच्या काड्या आणि खोबरं हे मिक्सरला बारीक करून घेतलं. मस्त मीठ ॲड केलं त्याच्यामध्ये आणि मग तडका देऊन घेतला जिरे मोहरीचा छानसा आणि चटणी झाली तयार. तोपर्यंत आपल्या आळू वड्या इकडे वाफून निघलेल्या आहेत, तर त्या बाहेर काढल्या, अगदी 10 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवल्या आणि मग असे छोटे स्लाईस अगदी बटरसारखे कट करून घेतले. दुसरीकडे लगेच पॅन ठेवला आणि मंद आचेवरती, म्हणजे खूप कमी नाही खूप हाय नाही, मग करपून जातील किंवा आतून कच्चे राहतील म्हणून मिडियम साईजच्या गॅसवरती मस्त सावकाश जाड कढईवरती मस्त तळून घ्यायचे. खूप छान असे मस्त दिसत होते. अगदी मला आळूवड्या बघितल्या की टोस्ट आठवले. खूप छान असे बघा आणि सावकाश पलटी मारायचे आहेत. त्याचे क्रिप्सी असे झालेले आहेत. खूप छान हळूहळू एक करून थोडे करून तळून घ्यायचे. मस्त खूप सारे झाले होते आणि हा नाश्ता खूप छान आहे, हेल्दी आहे. नाश्ता, चटणी, चहा आणि वड्या तयार आहेत आपल्या. चला तर मग तुम्ही पण बनवून खा. व्हिडिओला लाईक शेअर करा. बाय.